मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आमच्या इकडे बघा किती पाऊस येतो आहे. रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे, तुम्ही बघू शकता. माझा नवरा सध्या झोपलेला आहे, तो उठला की मी दाखवते त्यांना ते काय करतायत काय नाही ते. पण सध्या तरी बघू शकता आमच्या इकडे भरपूर पाऊस येतो आणि लोक बघा रेनकोट घालून चालले आहेत. आज मी चहा स्किप केलेला आहे आणि आमच्या इकडे कसं साईटवरती लवकर जायचं आहे यांना. सो मी आता भाजी कट करणार आहे आणि माझा कम्फर्ट झोन हाच आहे की मी रूममध्ये येऊन कट करेन. सो मी आता इथे बसून भाजी कट करते. बघू शकता मी आणलेले आहे आणि आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. सो मी कारला आणलेला आहे. सो भेटूया भाजी कापून झाले की. तरी असा आहे, पाऊस येतो म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि इकडे मी आज कारल्याची भाजी बनवत आहे. पण मसाला खूप केला आहे, ह्यात मी डाळ लावलेली आहे आणि सगळा पसारा आहे डाळची बिकॉज मी स्वयंपाक बनवते आहे म्हणून. सो स्वयंपाक झाला की भेटूया. मग मी हॉलमध्ये जाऊन बघते मग भाजी झाल्यानंतर. सो मग मी तुला दाखवते काय सगळं आहे हॉलमध्ये. ठीक आहे, ही भाजी बनवून झालेली आहे, ती शिजायसाठी ठेवलेली आहे. बघूया हॉलमध्ये काय सुरू आहे. आमच्याकडे 2-2 गणपती बाप्पा आहे, कारण एक माझ्या मम्मींच्या लग्नातला आहे आणि आमचा ब्लॉग सुरू आहे. सगळेजण बघताय, बघा आमच्या ब्लॉग्स बघा गाईस. डू शेअर अँड सबस्क्राईब. बाहेर पाऊस पण येतोय, तो पण बघतोय आमचा ब्लॉग. आतमध्ये एंटर करून बघू शकता कशी आहे. पण यांनी अजूनपर्यंत चादर नीट नाही केली. यांना म्हटलं फॅन लावा तर फॅन लावण्यावर नाही, मला किती बोललेत बघा. असे अत्याचार करतायत बायकोवर, उशी फेकून मारतायत गाईस. माणूस किती काम करेल सांगा. आणि इकडे पाऊस सुरू आहे, धोकी निर्लज्जासारखा सुरू आहे. इकडे माझ्यासोबत आहे, इकडे पाऊस येतोय, तिकडे माझी चपाती सुरू आहे. बघू शकता चपाती झालेली आहे ऑलमोस्ट. अंघोळ झालेली आहे आणि बघू शकता आता पण पाऊस येतोच आहे आज. सो बघूया माझा नवरा काय करतोय ते. पूजा करतायत. आपण इकडले विंडो ओपन करूया. झालेली आहे पूजा. मी पण नमस्कार करून घेते, मग भेटते तुम्हाला. अरे इथे ठेवलेलं आहे मी चपात्या. ही आहे कारल्याची भाजी, यात आहे भात, सगळं झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. भांडे ठेवलेले आहेत, तर आमच्या ताई येतील. सो ताई आल्यानंतर त्या सगळ्या क्लीन करतील. व्हिडिओ थोड्या वेळात सगळ्याला ही साईडवरती भेटूया थोड्या वेळात म्हणजे थोडा वेळ म्हणजे संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही. आता संध्याकाळी ब्लॉगिंग कंटिन्यू करू. हां, हे निघालेले आहे साईडवरती जायसाठी. बघू शकता आणि हे गेलेले आहेत आणि मी आता करणार आहे आराम. सो भेटूया आराम झाला की. झोपेतून उठलेली आहे आणि बघू शकता पाऊस येतोय की नाही चेक करूया आपण. एवढा नाही येतो बट येतोय स्टील. सो आता चहा मांडते मी, मग भेटूया आपण चहा मांडला की. याला आलोय आणि त्याच्याकडे सरप्राईज आहे की आज तो इच्छा होती कधीपासून मंचुरियन खायची, तर आलोय त्या मंचुरियन खायला. बघू आता घरी गेल्यानंतर रिॲक्शन कसं असते काय. तो तरी सरप्राईजच आहे आणि तिच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज. मम्मी आणि तिच्यासाठी. पप्पा तर नाही खाणार मंचुरियन, तर ती आणि मम्मीसाठी मंचुरियन घेऊन चाललोय. तर बघू आता घरी जाऊन त्याचा रिॲक्शन. सो स्टे ट्यून. दाखवते
ह्यांनी मला बोलले होते की मी अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर तुला कॉल करेल की आम्ही कुठपर्यंत पोहोचलेलो. आणि लिटरली हे आता घरी पोहोचलेले, तरी पण यांनी मला कॉल नाही केला. बघू शकता तुम्ही. सो आता आपण बघूया यांचे रिॲक्शन घरी आल्यानंतर. आणि पाऊस येतोय आणि माझी क्यूटची 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 अशी कळस बघू शकता. ज्या माणसाने मला बोलले होते 2 मिनिटं अगोदर कोण करते डायरेक्ट तिथे दिसत. मंचुरियन घेऊन आलो आम्ही साक्षीसाठी, बायकोसाठी. आता चहा सोबत मंचुरियन खावा. आता मी चहा मांडला. चहा मांडला. चहा यांनी मंचुरियन आणले आहे गाईस आणि हे आता स्वतः खात आहेत. कसे आहे मंचुरियन? टेस्टी आहे. असा वेदर मध्ये मंचुरियन नाही खाल्लं तर काय खाल्लं गाईस? वेदर दाखवू नाही शकत कारण तिकडे आमचे कपडे लटकवलेले आहे. नमस्कार सर्वांना, तुम्ही कशा आहात? तुम्ही सगळे सकाळपासून मी नव्हता, सकाळपासून मी आज ब्लॉगला टेक ओव्हर नाही केलं, तर आता मी घरी आलेलो आहे आणि आता मी ब्लॉगला टेक ओव्हर करतोय म्हणजे बायकोकडनं. तर आता मी चाललो आहे किचनमध्ये बघायला ती काय करते आणि काय नाही. तर पहिले आपण देवघरात बघू कोण आहे का. देवघरात बघा म्हणजे पूजा करून आली देवघरामध्ये. आज वाटतं मम्मीने टेक ओव्हर केलं आहे घर. आणि ही पूजा चालेल, पूजा नाही काय काय करते आज जेवायला? खिचडी. खिचडी. आज खिचडीचा बेत आहे गाईस वाटतं. खिचडी आणि तिखट तेल. खिचडी आणि तिखट तेल. काल एवढं सगळं बेत केलेलं वाटतं आज थकली म्हणून आज खिचडीवर आले डायरेक्ट. का ग? माझी फेवरेट आहे खिचडी म्हणून केली. आणि माझी फेवरेट तू आहे मग. तुम्हाला पण आवडते खिचडी? असं काय नाही, मला खिचडी नाही आवडत गाईस, पण बायकोसाठी मला खिचडी खावं लागते. मला हो बोलायला लागते की हो मला आवडते. आणि ॲज ऑलवेज पप्पाचं मॅच बघणं. वैभव सूर्यवंशी आज खेळणार आहे मॅचमध्ये. फर्स्ट टाइम खेळणार आहे तो इंडिया टीममध्ये. आतापर्यंत तो फक्त IPL वगैरे खेळायचा, बट आता तो इंडिया टीममध्ये खेळायला सुरू करणार आहे. तो बेस्ट ऑफ लक वैभव सूर्यवंशी. मला माहिती आहे तो हा व्हिडिओ बघणार नाही आहे, बट तरी पण मी तुला बेस्ट ऑफ लक देतो. चांगला खेळ, इंडियाचं नाव रोशन. गाईज हे कट होणार आहे. नाही काय हे तर कट होणार नाही काय. इंडिया टीम बद्दल आहे पण हे तर नाही कट होणार. ठीक आहे. एक टाइमला मम्मी मम्मी नुसती मम्मी. हे बघा गाईस तेल पण टाकलेलं आहे. आम्ही तेल नाही टाकत खिचडीमध्ये, बट आम्ही तेल नाही टाकत कधी खिचडी. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आम्ही टाकत नाही तर तुम्ही बनवलीच कधी? गाईस आम्ही खिचडी बनवतो पण आणि आम्ही खिचडी खातो पण. ठीक आणि आहे. तेल असते पण कारण ती मी बनवते, हे नाही बनवत कधी. सो बघा गाईस काही पण खोटं आहे. विदर्भ लोक विदर्भच असतात. ठीक आहे. आम्ही कधी खिचडी तेल तर टाकलं नाही. एवढ्या वर्ष झाले खिचडी खातो पण कधी तेल नाही टाकलं मी खिचडीमध्ये. आणि खिचडी तेल गाईस मोबाईल इथे टपून बघतो, तपतो का नको गाईस, नंतर मलाच फटका लागेल. मी येते आता तुम्हाला मी सोक्ष मोक्ष लावतो काय. आम्ही खिचडीमध्ये तेल टाकतो का? टाकतो म्हणजे नाही, आपण खिचडीमध्ये तेल टाकतो आम्ही. सॉरी आमचं चुकलं. आम्ही खिचडीमध्ये तेल टाकतो. हा, त्याने चांगली शिजते गाईस. ठीक आहे. हा, पोपट नाही आला, मी तुझ्या खुशीसाठी बोललो. ठीक आहे. तर आता आपण आता किचनमध्ये जाऊन बघू काय चाललंय. किती बराच वेळ झाला. साक्षीची बोलणं झालं नाही, कुठे गेली? अरे वा 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 वा. जेवायची तयारी सुरू असतं आता. वाढलं ताट ताट वाढण्यात आलेलं आहे. आणि ॲज ऑलवेज पाऊस आल्यावर आमचं नेटवर्क जातं, तर आता आम्ही वायफाय आपलं यूट्यूब चालू करू आता थोड्या वेळात जेवताना. तर गाईज आम्ही आता जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करायचा की नाही करायचा तुम्हाला सांगूच. कंटिन्यू करायचं जर असेल तर आम्ही कंटिन्यू करू, नाही तर ब्लॉग आम्ही जेवल्यानंतरच एंड करून टाकू. बरोबर का? ठीक आहे. ते फक्त जेवणात लक्ष आहे आता. म्हणजे मी काय बोलतो काय नाही बोलत काहीच अडचण नाही आहे. ठीक आहे. ते जेवल्यानंतर तुम्हाला भेटू. बाय. काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही रूममध्ये आलेलो आहे. सो अशा प्रकारे आज पण ह्यांनी मला कुठे बाहेर नाही नेलेलं आहे.
मी घरीच होती, बघू शकता हे इथे आहेत आणि मी घरीच होती. सो मी तुम्हाला काही दाखवू शकले नाही. होप सो मी उद्याला जाईल. सो तुम्ही उद्याचा ब्लॉग बघू शकता माझा. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि थँक्यू आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. आमचे थोडे सबस्क्रायबर्स वाढलेले पण आहेत. सो त्यामुळे आम्हाला खूप खुशी होत आहे की तुमचा आम्हाला असाच सपोर्ट मिळत राहा. सो थँक्यू, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.